ती परिक्रमा या ठिकाणी पूर्ण होते आणि आता समुद्र मार्गे म्हणजे अंकलेश्वरवरनं समुद्र मार्गाने आपल्याला जायचं आहे आणि समुद्र मार्गातून आपण पोहोचणार आहोत ते आपण जाणार आहोत ते नर्मदेच्या दक्षिण तटाकडे। एक नवीन जल, एक नवीन विचाराची धारा घेऊन आपण दक्षिण तटावरती नर्मदा मैयाच्या जातो आणि मग दक्षिण तटाची यात्रा आपली सुरू होते। आणि वैशंपायन ऋषी हे सुद्धा अंकलेश्वर या ठिकाणी पोहोचलेत आणि मग या ठिकाणी पोहोचलेला असताना त्या ठिकाणी तो विशाल समुद्र बघून जन्मेंजय राजाला आनंद तथो गच्छन्तु राजेंद्र, आपण आता त्या ठिकाणी जाऊ आणि त्या ठिकाणी नर्मदेचं जे तीर्थ आहे त्या तीर्थाचं नाव आहे हे भृगु कच्छ तीर्थ। आपण कमंडलू मध्ये नर्मदा मैया घेतलेली आहे, ही ओंकारेश्वरवरून आपण घेतलेली आहे। आपण रोज नर्मदा मैयाची आरती करतोय। व्यास ज्यावेळेला मत्स्य पुराण लिहित होते त्यावेळेला मत्स्य पुराण लिहित असताना ज्यावेळेला लिखाण चाललंय त्या लिखाणामध्ये त्यांनी एक समास आखला आणि त्यावेळेला ते म्हणले की आता इथे नर्मदा मैयाचं पूर्णपणे आपण नर्मदा पुराण लिहिल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। देहि सौभाग्य आरोग्यम देहि देवी परमं सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्विषो जहि। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। बोलो सब संतन की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। अंकलेश्वर या ठिकाणी आपण सगळेजण येऊन पोचलेलो आहोत आणि अंकलेश्वरला आल्यानंतर एका अर्थाने बघितलं तर आता उत्तर तटाची आपली ओंकारेश्वर पासून सुरू केलेली परिक्रमा जी आहे ती परिक्रमा या ठिकाणी पूर्ण होते आणि आता समुद्र मार्गे म्हणजे अंकलेश्वरवरनं समुद्र मार्गाने आपल्याला जायचं आहे आणि समुद्र मार्गातून आपण पोहोचणार आहोत ते आपण जाणार आहोत ते नर्मदेच्या दक्षिण तटाकडे आणि मग दक्षिण तटाची यात्रा आपण पूर्णपणे सुरू करणार आहोत। आणि मग ही यात्रा सुरू करत असताना त्याच्यामध्ये तट परिवर्तन हा सर्वात महत्त्वाचा असा एक भाग येतो। मग त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण समुद्रामध्ये जातो त्यावेळेला जल परिवर्तन त्याच्यामध्ये येतं आणि मग तट परिवर्तन जल परिवर्तन असं दोन्ही करून एक नवीन जल, एक नवीन विचाराची धारा घेऊन आपण दक्षिण तटावरती नर्मदा मैयाच्या जातो आणि मग दक्षिण तटाची यात्रा आपली सुरू होते। याबाबतचं मार्गदर्शन जसं असं परिक्रमा करत असताना ही आपण मानस परिक्रमा करतोय पूर्णपणे आणि ती परिक्रमा करत असताना नर्मदा पुराण आपण ऐकतोय आणि नर्मदा पुराणामध्ये ज्यावेळेला जन्मेंजय राजा आणि वैशंपायन ऋषी हे सुद्धा अंकलेश्वर या ठिकाणी पोहोचलेत आणि मग या ठिकाणी पोहोचलेला असताना त्या ठिकाणी तो विशाल समुद्र बघून जन्मेंजय राजाला आनंद झाला आणि हा संपूर्ण आता समुद्र आपल्याला पलीकडे जायचंय, या समुद्रातून आपल्याला त्या बाजूला जायचंय आणि नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावरती आपण पोहोचू आणि मग दक्षिण तटावरती पोहोचताना हे तट परिवर्तन होणार आहे आणि जल परिवर्तन होणार आहे। ह्या दोन्ही परिवर्तनानंतर आपण दक्षिण तटावरती सिद्ध होऊ तेव्हा जन्मेंजय राजाने विचारलं की तुम्ही मला खूप छानपणे शिष्य कसं व्हायचं ते समजावून सांगितलेलं आहे आणि खरा शिष्य हा तोच होतो की जो प्रत्येक गोष्ट व्यवस्थित जाणून घेतो। तर आता मला सांगा की हे तट परिवर्तन आणि याबरोबर हे जल परिवर्तन हा नक्की काय संस्कार आहे, त्या संस्काराबाबत तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि इथे जवळच कुठलं तीर्थ आहे, या ठिकाणी कुठे नर्मदा मैया आपल्याला दिसणार आहे आणि त्या ठिकाणी कुठलं तीर्थ आहे ते तुम्ही मला सांगा। अंकलेश्वरवरनं त्या तीर्थाच्या दिशेने जात असताना तथो गच्छन्तु राजेंद्र असा उच्चार त्या ठिकाणी मार्कंडेय ऋषींनी पांडवांना केलेला आहे आणि त्याच प्रकारचा पूर्णपणे उपदेश या ठिकाणी वैशंपायन ऋषी हे जन्मेंजय राजाला करतात की तथो गच्छन्तु राजेंद्र, आपण आता त्या ठिकाणी जाऊ आणि त्या ठिकाणी नर्मदेचं जे तीर्थ आहे त्या तीर्थाचं नाव आहे हे भृगु कच्छ तीर्थ आणि भृगु कच्छ तीर्थ त्याचं आत्ताचं म्हणजे विद्यमान स्थितीमधलं नाव आहे ते आहे भरूच आणि मग भरूचवरनं आपण ज्यावेळेला पुढे जातो त्याच्या वेळेला आपण समुद्र पूर्णपणे पाठ करतो आणि समुद्र क्रॉस करून आपण पलीकडे त्या ठिकाणी येतो जिथे नर्मदा मैयाचा दक्षिण तट लागतो। त्यावेळेला ऋषी म्हणले की बघ आपण ज्यावेळेला नर्मदा मैयाची पूर्णपणे परिक्रमा करतोय ती परिक्रमा करण्याकरता राजा आपण कमंडलू मध्ये नर्मदा मैया घेतलेली आहे, ही ओंकारेश्वरवरून आपण घेतलेली आहे। आपण रोज नर्मदा मैयाची आरती करतोय, आपण रोज नर्मदा मैयाचा अष्टक म्हणतोय आणि त्याचबरोबर नर्मदा पुराण सुद्धा पूर्णपणे त्याच्यामधली माहिती आहे आणि जे मार्कंडेय ऋषींनी पांडवांना सांगितलं त्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगतोय। बघ या
पुराणाची निर्मिती ज्या वेळेला झाली, ही निर्मिती आपल्यापर्यंत जी पोचलेली आहे ती व्यासांच्या माध्यमातून पोचलेली आहे. व्यास ज्या वेळेला मत्स्य पुराण लिहित होते, त्यावेळेला मत्स्य पुराण लिहित असताना ज्या वेळेला लिखाण चाललंय, त्या लिखाणामध्येच त्यांनी एक समास आखला आणि त्यावेळेला ते म्हणले की आता इथे नर्मदा मैयाचं पूर्णपणे आपण नर्मदा पुराण लिहिल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आणि मग मत्स्य पुराण त्याच ठिकाणी थांबवलं गेलं. काही भाग त्याचा स्कंद पुराण लिहित असताना सुद्धा त्याच्यामध्ये काही भाग थांबवला गेला आणि त्या समासामध्ये, या दोन्ही समासामध्ये पूर्णपणे नर्मदा पुराण हे व्यासांनी गणपतीला सांगितलंय. आणि ते सांगताना ते म्हणतात की भगवान शिवशंकर, भगवान वाच म्हणजे भगवान शिवशंकर स्वतः ही कथा वायूला सांगत होते आणि वायूला सांगत असताना जी मी ऐकतेय ती मी ऐकलेली सांगतोय आणि गणपती ती पूर्णपणे लिहून काढतोय. तर अशा माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत नर्मदा पुराण येत आहे. परंतु जन्मेंजय राजाला वैशंपायन ऋषी हे दोघं जण साक्षात यात्रा करतायत आणि त्या ठिकाणी मार्कंड ऋषी पांडवांना घेऊन यात्रा करतायत आणि प्रत्येक ठिकाणचा प्रसंग सांगतायत. त्याच्या वेळेला मग जन्मेंजय राजा म्हणला या भृगु कच्छ तीर्थाचं मला महत्त्व सांगा. म्हणजे आता जर आपण दोघं यात्रा करतोय तर तुम्ही मला विचारताय की हा भरूचचं मला महत्त्व सांगा. तर भृगु म्हणल्यानंतर भृगु नावाचे ऋषी होते आणि या भृगु नावाचे ऋषी खूप तपस्वी होते. खूप वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र, खूप वेगळ्या प्रकारचे मंत्र हे लोकहिताकरता करत होते. आणि ते लोकहिता करत असताना एक मोठा यज्ञ त्यांनी समर्पित केलेला आहे. तो यज्ञ इतका मोठा आहे की त्या यज्ञाकरता अनेक उत्तम म्हणजे की विद्वान ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि तो पूर्णपणे यज्ञ त्या ठिकाणी आता संपन्न होतोय. आणि संपन्न होत असताना एक 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 भाग इतका काही सुंदर होतोय की तो ऋषींच्या अगदी म्हणजे की कल्पनेच्या पलीकडे होतोय. आणि ते एवढा अगाध पुण्य या ठिकाणी बनलेला आहे. आणि त्या ठिकाणी तो यज्ञ करत असताना तो लोकांच्या हिताकरता आहे, तो समाजाच्या हिताकरता आहे आणि याचा प्रत्येकाला फायदा होणार आहे, याचा ऋषींना अतिशय आनंद झालाय. आणि मग खरोखरी हे जर देवांच्या साह्याने होतंय, देवच हे सगळं माझ्याकडनं करून घेत आहे, इदम न ममच्या भावाने पूर्णपणे भृगु ऋषी कार्य करतायत. तर मग भृगु ऋषींना असं वाटतं की याचं फळ घ्यायला मी काही अधिकारी नाहीये, तेव्हा आता याची पूर्णाहुती व्हायला निघालेली आहे आणि अशी पूर्णाहुती होत असताना ही पूर्णाहुती करून याचं फळ जे आहे ते फळ मी देवांना प्राप्त करून देईन. म्हणून एक त्याचा प्रसाद रूपी पूर्णपणे फळाचा प्राप्त भाग बाजूला काढलाय आणि त्या यज्ञाची पूर्णपणे पूर्णाहुती त्या ठिकाणी मार्कंडेय ऋषींनी सगळ्या ऋषींना घेऊन केली आहे. आणि सगळ्या ऋषींना ती पूर्णाहुती होत असताना भृगु ऋषी सांगतायत की आता या ठिकाणी ही पूर्णाहुती झाल्यानंतर याचा जो फलिताचा भाग आहे तो मी वरती जाऊन देवांना अर्पण करीन आणि ज्यावेळेला देवांना अर्पण करीन त्यावेळेला तुम्ही सगळे ते बघू शकाल. तुम्ही इथून पूर्णपणे त्या फळाला शुभाशीर्वाद द्या की त्याच्यानी जनहिताचं कल्याण होईल, देवांचं कल्याण होईल आणि प्रत्येकाला चांगल्या स्वरूपामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होतील. यम यम चिंतेन तो कामम तम तम प्राप्तोति निश्चितम. ज्याच्या ज्याच्या मनामध्ये जी जी कामना असेल त्या सगळ्या कामना शुभ पूर्ण होत याकरिता हे पुण्यफळ मी आता दैव लोकामध्ये घेऊन चाललेलो आहे. सगळ्या ऋषींना आनंद झाला की आपण एवढे दिवस जो तप करतोय, आपण जी काही मेहनत करतोय, या मेहनतीचा आता चीज होतंय आणि हे फळ आपण अर्पण करतोय. म्हणून ते घेऊन ते सर्वप्रथम त्या फळाचा देण्याकरता शिवांकडे गेले आणि शिवांना म्हणले की तुम्ही या फळाचा स्वीकार करा. त्यावेळेला शिव म्हणले की मला वैराग्य आलेलं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये वैराग्य करत असताना मला आता कुठल्या गोष्टीची अपेक्षा राहिलेली नाहीये, त्यामुळे तुम्ही एवढं घेऊन आलात, खरोखरी ऋषी मी तुमचा आभारी आहे. तत्वतः मी तुमच्याकरता काय करू, पण याच्या व्यतिरिक्त फळ मला घ्यायला नका सांगू, मी घेऊन त्याची हेळसांड होईल. आज तुम्ही एवढं सगळं केलेलं आहे पण माझ्या वैराग्यापुढे त्याची मला काहीच किंमत राहणार नाही आणि ते कुठेतरी तुमचा अपमानित केल्यासारखं आहे. मी ब्राह्मण प्रिय आहे, मला तुमचा अपमान चालणार नाही. तेव्हा तुम्ही असं करा, तुम्ही हे फळ आहे ते ब्रह्मकडे द्या. मग ऋषी मोठ्या अपेक्षेने ब्रह्मकडे ते फळ घेऊन आले आणि ब्रह्मकडे घेऊन आल्यानंतर ब्रह्माने सांगितलं ही पृथ्वी पूर्णपणे ही सृष्टी बनवता बनवता मला आता वृद्धापकाळ आलेला आहे. हे फळ इतकं अमूल्य आहे आणि हे फळ इतकं मोठं आहे की या फळाचा स्वीकार करण्याकरता जे एक शरीरामध्ये शक्ती पाहिजे ती शक्ती आता माझ्या शरीरात राहिलेली नाही. माझं शरीर आता पूर्णपणे म्हणजे की नाजूक झालेलं आहे आणि या शरीराचा वापर करून मी या फळाचा उपभोग घेऊ शकत नाही आणि जनमानसाचं कल्याण करू शकत नाही. तेव्हा या सृष्टीचे जे सदन करता, जे पालन करता, पोषण करता आहेत अशा विष्णूंकडे जा आणि त्या विष्णूंना तुम्ही हे फळ अर्पण करा. आता भृगु ऋषींना मात्र राग निर्माण झाला आणि राजा बघ मी तुला हेच सांगतोय की कुणाचंही मन असलं तरी त्या मनामध्ये काम आणि क्रोध हे खूप लवकर निर्माण होतं. आज भृगु ऋषींच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला की अरे ज्या जगाच्या हिताकरता मी एवढं करतोय त्याचं फळ देण्याकरता तो संपूर्ण यज्ञ संपन्न झाल्यानंतर या देवांच्या हातूनच तो झालेला आहे, या देवांच्या कृपेने झालाय हे मनोमनी मी मानतो. आणि कुठेतरी मनामध्ये हाही विकल्प येतोय की
की हे सगळं मीच केलेलं आहे आणि असं असताना सुद्धा याचं फळ मी त्यांना देतोय आणि ते सुद्धा हे लोक फळ घेत नाहीयेत, याबद्दल आता क्रोध मनामध्ये निर्माण आलाय. आणि हा क्रोध घेऊन भृगु ऋषी ज्यावेळेला विष्णूंच्या इथे आले त्यावेळेला विष्णू निवांत झोपी लागलेले होते. विष्णू डोळे मिटलेत आणि शांतपणे झोपलेत. आता विष्णू झोपलेले आहेत की जो खरोखरी पालन पोषण करतायत तोच झोपलेला आहे तर कसं चालेल, त्याला डोळा लागलेला आहे तर कसं चालेल, हा विचार करून आता ऋषींना इतका राग आलाय की एवढा क्रोध अनावर झाला की ते सरळ त्या ठिकाणी त्या शेषावरती चढले आणि त्यांनी भगवान विष्णूंना मारण्याकरता आपले पाय उचलला. आणि आता लात कुठे मारायची तर देवाच्या छातीवर मारायची म्हणून आपल्या त्याच्या देवाच्या छातीवरती ती पूर्णपणे लात अशी टेकवली आणि टेकवताना त्या क्षणी भगवान विष्णू जागे झाले आणि त्यांनी ती लात धरली. त्याचा फक्त स्पर्श त्यांच्या छातीला झाला आणि स्पर्श छातीला करून झाल्यानंतर भगवान विष्णूंनी ते करण धरलेले आहेत आणि ते म्हणतात की अरे तुमचे एवढे कमल चरण, इतके सुंदर चरण तुम्ही माझ्या छातीवर का ठेवताय, माझ्या डोक्यावरती ठेवा, सांगा तुम्हाला असा काय एवढा राग आलाय, कुठला क्रोध निर्माण झालाय. आणि ऋषी त्या ठिकाणी भानावर आले. जेव्हा देवाचा स्पर्श झाला त्या स्पर्शानेच लक्षात आलं की आपण खूप काही मोठी चूक केली. ते म्हणले देवा माफ करा, माफ करा, पहिले माझे चरण सोडा. परंतु देवाने चरण सोडेस तो लक्ष्मीने ते बघितलेलं होतं आणि लक्ष्मी बाहेर आल्या आणि लक्ष्मीच्या मात्र ते संपूर्ण बघितल्यानंतर नक्की काय चाललंय, ऋषी लाथ मारायला देवांकरता उभे राहिलेले होते आणि त्यांच्या अगदी म्हणतात तसं छाताडावरती म्हणजे छातीवरती पूर्णपणे लाथ मारत होते आणि देवांनी ते चरण पकडून ठेवलेलं लक्ष्मीने बघितलं. आता लक्ष्मीने सांगितलं की देवा यांची गय केली जाणार नाही म्हणून, आणि तुम्ही ज्या वेळेला देवांना पाय लावताय तर मी लक्ष्मी तुम्हाला श्राप देते की यापुढे मी कधीही तुमच्याकडे येणार नाही. तुम्ही असंख्य वेळेला प्रत्येक ठिकाणी दरिद्री व्हाल आणि तुम्ही दरिद्री अवस्थेमध्ये फिराल, तुम्हाला कधीही लक्ष्मीची प्राप्ती होणार नाही. आज ते ऐकल्यानंतर भृगु ऋषी थाऱ्यावरती आले आणि थाऱ्यावरती आल्यानंतर त्यांनी भगवान विष्णूंना सांगितलं की भगवान विष्णू अहो मी अशा कामाकरता आलेलो होतो, हे फळ मी द्यायला आलेलो होतो, परंतु कुठेतरी माझी तुम्ही पूर्णपणे एक भावना समजून घ्या. मी शेवटी एक अजाण माणूस आहे, माझ्या मनामध्ये संकल्प आहेत, माझ्या मनामध्ये विकल्प आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये हा विकल्प निर्माण झाला. मला माहीत नाही मला कसा क्रोध आला, मी वागलो ते पूर्णपणे चुकीचं वागलो, पण पहिल्या फळाचा स्वीकार करा. त्याच्या वेळेला तो यज्ञ ते सगळं कार्य त्यांनी समजावून विष्णूला सांगितलं. ते लक्ष्मीने शांतपणे ऐकलं आणि खरोखरी भृगु ऋषींची भूमिका समजावून घेतल्यानंतर लक्ष्मीला वाटलं की नाही आपण दोघांनी त्या पूर्णपणे फळाचा स्वीकार करायला पाहिजे. जनहिताकरता, जनमानसाकरता किंवा समाजाकरता एवढं मोठं कार्य भृगु करतायत तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त करायला पाहिजे. म्हणून लक्ष्मी आणि नारायण दोघेही त्यांच्यासमोर उभं राहिले. भृगु ऋषीने अतिशय प्रसन्न अंतःकरणाने ते फळ आहे ते फळ देऊन टाकलं. विष्णूने त्याचा स्वीकार केला. संपूर्ण जगाच्या उद्धाराकरता जी साधना केली त्या साधनेचा स्वीकार विष्णू करतात आणि त्यावेळेला विष्णू विचारतात की सांगा भृगु ऋषी याच्या बदल्यामध्ये मी तुमच्याकरता काय करू. ते म्हटले देवा माझी खरंच काही अपेक्षा नाही, उलट मी तुम्ही अनंत कोटी माफी मी तुमची मागतो की मी माझा पाय तुमच्या छातीला लागला, या पापातून मुक्त होण्याकरता मी काय करू ते सांगा. त्याच्याला विष्णू म्हणले अहो नाही त्याचं तुम्हाला काही पाप लागलं नाही, उलट तुम्ही लावलेला पाय हा असंख्य माझ्या पायावर म्हणजे माझ्या हृदयावरती तसा राहील. म्हणून पांडुरंगाच्या मूर्तीवरती बघा तर या ठिकाणी पाय उमटलेला आहे. जो भृगु ऋषींनी मारलेली जी लात आहे तो पाय या ठिकाणी उमटलेला आहे आणि देवांनी सांगितलं की ह्याच्या पुढच्या प्रवासामध्ये तुमचा हा पाय सदैव हृदयावरती घेऊन मी जाईन, हे मी तुमच्याकरता करीन. त्यावेळेला हे तुम्ही दिलेलं फलित जे आहे ते फलित पूर्णपणे जगाच्या उद्धाराकरता प्राप्त होईल. देवांच्या मनाचा मोठेपणा बघून भृगु ऋषी म्हणले मला माफ करा तुम्ही, मी माफी मागतो तुमची आणि तुम्ही मला माफ केलं असं समजतो, परंतु जो श्राप लक्ष्मीने मला दिलाय त्यामुळे आता माझ्या आयुष्यामध्ये दारिद्र्य उत्पन्न होईल, तर मला तिला काहीतरी उशाप द्यायला सांगा, तुम्हीच तिला शांत करा. भगवान विष्णूंनी लक्ष्मीकडे बघितलं आणि लक्ष्मीला सांगितले लक्ष्मी तुझी श्रापवाणी आहे आणि ती खरी होणार नाही. परंतु भृगु रागावले आणि रागाच्या भरात त्यांनी केलं, क्रोध त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि म्हणून झालाय आणि तुझ्याही मनामध्ये क्रोध निर्माण झाला म्हणूनच तू पण श्राप दिलाय. तर भृगु आपला मुलगाच आहे. अगं ही ऋषी सगळी माझीच मुलं आहेत, ही सगळी माणसं सुद्धा माझीच मुलं आहेत, आपल्याला त्यांचा उद्धार करायला पाहिजे. लक्ष्मीच्या लक्षात आलं की आपल्याही क्रोधामुळे झालेलं आहे तर आपण सुद्धा कुठेतरी क्रोधाचे बळीच ठरलेलो आहे, त्यामुळे उशाप देणं हेच योग्य, कारण आपली श्रापवाणी खरी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला भृगु ऋषींना लक्ष्मीने पूर्णपणे वरदान दिलं की भृगु जा तुम्ही खाली गेल्यानंतर अशा कुठल्या तरी शास्त्राची निर्मिती कराल की त्या शास्त्राची निर्मिती झाल्यानंतर कलियुगापर्यंत नाही तर सगळ्या युगांपर्यंत लोकांना पूर्णपणे त्या शास्त्राची ओढ राहील. ते शास्त्रच लोकांना मार्गदर्शन करेल आणि ते मार्गदर्शन प्राप्त करून घेण्याकरता लोक तुमच्याकडे येतील आणि त्यावेळेला तुम्हाला दक्षिणा स्वरूपमध्ये माझी पूर्णपणे प्राप्ती होईल आणि ते धन तुम्हाला पूर्णपणे तुमचा उद्धार करणार असेल. ते धन तुमच्या पितॄंचं त्याचबरोबर तुमच्या पुढच्या पिढ्यांचं सुद्धा कल्याण करेल.
हा पूर्णपणे वरदान प्राप्त करून घेतल्यानंतर आज भृगु ऋषींना खूप आनंद झाला. भृगु ऋषींनी त्या ठिकाणी लक्ष्मीची सुंदर स्तुती केली. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. त्या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त करून आल्यानंतर भृगु ऋषी ज्यावेळेला पृथ्वीवरती आले त्यावेळेला सगळ्या देवांना ही हकीकत सांगितल्यानंतर देवांनाही आनंद झाला, सगळ्या ऋषींनाही आनंद झाला आणि ऋषींनी भरभरून आशीर्वाद दिले की जे यज्ञाचं फळ आहे ते फलित होऊ दे आणि ते फलित होऊन जगमाणसाचं कल्याण होऊ दे आणि भृगूंना निश्चितपणे असा काहीतरी विचार घडू दे की ज्या विचाराने आता आमच्याकडे धन येईल. भृगु ऋषींनी त्याकरता विचार केला की आता आपण कुठे बसावं, म्हणून भृगु कच्छ या ठिकाणी नर्मदेच्या तटावरती ते आले आणि नर्मदेच्या तटावरती नर्मदा मैयाला त्यांनी आवाहन केलं की हे सगळं करायचं असेल तर मला शिवाचं आणि नुसत्या शिवाचं नाही तर मला पार्वतीचं सुद्धा सहकार्य लागेल. त्यावेळेला मी असं कुठलं शास्त्र बनवू शकेन, अशा कुठल्या शास्त्राचा विचार करू शकेन, त्यावेळेला मला त्यांची प्राप्ती होण्याकरता तुझ्या या तटावरती जागा दे आणि तुझे शुभ आशीर्वाद दे की मला लवकरात लवकर भगवान शिवशंकरांची प्राप्ती होईल, मला शंकर पार्वतीची प्राप्ती होईल. त्या ठिकाणी भृगु ऋषी त्या ठिकाणी नर्मदा तटावरती त्या भृगु कच्छ या ठिकाणी बसले. पुढे अनेक उत्तम तप केल्यानंतर भगवान शिवशंकर नर्मदा मैयाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी प्रगट झाले आणि एकटे प्रगट झाले नाही तर पार्वती आईसाहेबांना बरोबर घेऊन आले. त्या दोघांना शिव पार्वतीला बघून भृगु ऋषींनी त्या ठिकाणी साष्टांग दंडवत केलं आणि साष्टांग दंडवत केल्यानंतर भगवान शिवशंकरांनी त्यांना वरदान दिलं की तुम्ही ज्या कारणाकरता तप करताय तर तुम्ही या ठिकाणी भविष्यशास्त्राची निर्मिती कराल. त्या भविष्यशास्त्राची निर्मिती केल्यानंतर प्रत्येक माणूस आपलं भविष्य जाणून घेण्याकरता तुमच्याकडे येईल आणि त्या स्वरूपामध्ये लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होईल. जे लक्ष्मीने तुम्हाला हा उशाप दिलाय ती लक्ष्मी तुम्हाला स्वतःहून आनंदाने प्राप्त होईल. माझे आणि पार्वतीचे दोघांचे आशीर्वाद सुद्धा त्या शास्त्राला राहतील. त्याचबरोबर पूर्णपणे तुम्हाला जे काही तुम्ही त्याच्यामध्ये लिहाल तो सगळा फलादेश खरा होईल. त्याप्रमाणेच कालाची गणना होईल, त्याप्रमाणेच काल आपलं कार्य करेल. हे मी तुम्हाला पूर्णपणे वरदान देतो. हा मी तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण असा आशीर्वाद देतो. तो आशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त करून झाल्यानंतर शंकर आणि पार्वती निघून गेले. नर्मदा मैयाचे आभार गुण मानण्याकरता जसं ते बोलले तसंच हो आणि तुमच्या हातून अशी शास्त्राची इथेच बसून निर्मिती हो, हा पुढचा आशीर्वाद नर्मदा मैया दिला. तिथे भृगु ऋषींनी भविष्यशास्त्र हा विषय पूर्णपणे लिहून घेतला, त्याची एक कुंडली बनवली आणि भृगु ऋषींनी तिथे भृगु संहिता नावाचा ग्रंथ लिहिला. भृगु नावाची संहिता लिहिली. त्या संहितेमध्ये जन्मलेल्या सगळ्या लोकांची आणि जन्माला येणाऱ्या सगळ्या लोकांची पत्रिका आहे. त्या भृगु संहितेवरनंच पूर्ण तुमचं भविष्य कथन केलं जातं आणि तुमच्या भविष्यामध्ये काय घडणार आहे ते घडलेलं सांगितलं जातं. म्हणून भविष्य बघायला गेल्यानंतर पहिली दक्षिणा ठेवली जाते की पंचांगावर काहीतरी ठेवावं लागतं, तेव्हाच भविष्य जाणलं जातं. आणि मग ज्योतिषांकडे जाताना किंवा त्या शास्त्राचा अनुवाद करून घेताना आपण बरोबर दक्षिणा घेऊन जातो. मग त्या पंचांगावरती किंवा त्या पुस्तकावरती दक्षिणा ठेवतो आणि मग त्यावेळेला आपला फलादेश काय आहे, आपण काय करायला पाहिजे, आपल्याकरता काय परिस्थिती आहे आणि भविष्य म्हणजे पुढच्या कालावधी आपल्याकरता काय परिस्थिती आहे त्याचं आकलन केलं जातं, आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. तर त्या भविष्यशास्त्राची निर्मिती या भृगु कच्छ या ठिकाणी झाली आणि आत्ताचं त्या ठिकाणचे अपभ्रंश होऊन भृगु कच्छचं अपभ्रंश होऊन जे स्थळ निर्माण झालं ते भरोच नावाचं तीर्थ निर्माण झालं. पुढे वैशंपायन ऋषींमध्ये आणि जन्मेंजय राजामध्ये काय संवाद झाला तो आपण ऐकणारच आहोत. तो आपण उद्याच्या भागात ऐकूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम. नर्मदे हर.